नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पु ल देशपांडे यांच्या लिखित उपवास हा पाठ। आता उपवास म्हटल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं की जेवण न खाणे आणि उपाशी राहणे म्हणजेच उपवास। तर पु ल देशपांडे यांनी हे जे चित्रण केलेलं आहे हे हास्यास्पद चित्रण आहे। याच्यामध्ये एका व्यक्तीने जो संकल्प केलेला आहे तो त्याचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही, लोक त्यांच्यावर कशा पद्धतीने हसतात हे सुंदर रीतीने असं वर्णन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण लक्षात घ्या, पु ल देशपांडे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले हे व्यक्ती आहेत। त्यांनी अनेक नाटके, पुस्तके, कादंबऱ्या अशा अनेक लिखाण केलेले आहेत। तर पु ल देशपांडे यांचा हा लिखित आपण पाठ पाहत आहोत, उपवास। चला तर मग आपण पाठाकडे जाऊया आणि उपवास हा पाठ पाहू। चला तर विद्यार्थी मित्रांनो, चौथा पाठ पाहत आहोत, उपवास। आता याचे लेखक जे आहेत हे पु ल देशपांडे आहे। प्रथम अपन लेखकाची माहिती घेऊया। 1919 ते 2000 थोर मराठी साहित्यिक। देखो प्यारे बच्चों, ये उपवास पाठ देख रहे हैं हम, इसके लेखक जो है पु ल देशपांडे है। इनकी हम जानकारी पहले लेते हैं। थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, मतलब प्रवास वर्णन यानी जहाँ सफ़र करते हैं उसका वर्णन करना, चतुरस कलावंत, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपणे उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांच्या लेखन विशेष। तुका म्हणे तुझं आहे तुझपाशी, अंमलदार सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके, सदू आणि दादू, विठ्ठल तो, आला आला इत्यादी एकांकिका संग्रह, खोगीर भरती, असामी आसामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोद लेख संग्रह, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे ज्याच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे। त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे। भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सम्मानित केले आहे। तो ऐसे ये लेखक जो है पु ल देशपांडे, जिन्होंने भारत सरकार ने भी उनको पद्मभूषण पुरस्कार दिया है। और उनकी ढेर सारी जो है नाटक है, किताबें उन्होंने बहुत सी लिखी हुई है। उन सारे किताबों के नाम, प्रवास वर्णन जो है उसके बारे में जानकारी, और जो है विनोदी नाटक अशा पद्धतीचे अनेक नाटके प्रसिद्ध आहेत। मध्यम वर्गीय व्यक्तीचा संकल्प। देखो, कोई भी मध्यम वर्गीय व्यक्ति होता है वो कुछ निश्चय करता है और वो पूरा करने के लिए संकल्प पूर्ति कसे अंतर पड़ते, तो वो पूरा करने में कैसे अंतर आता है, आणि संकल्प करणारे व्यक्ति कसे हास्यास्पद ठरतात, और जो संकल्प करने वाले व्यक्ति होते हैं लोगों के हंसी के पात्र बन जाते हैं, याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केले आहे। तो ये जो लेख है इसमें उन्होंने बहुत ही मज़ेदार तरीके से वर्णन किया है ताकि लोगों को हंसी आए और लोग इसको जो है अपने मन ही मन इंजॉय कर सके और उसका आनंद ले सके। देखो प्यारे बच्चों, उपवास, इसी से हमें शब्द का अर्थ मिलता है उपोषण, यानी कुछ भी न खाना, दिन भर भूखे रहना, इसे हम उपवास कहते हैं। तो ये जो पाठ है इसी पर आधारित है। पान नंबर 10 पहा, चौथा पाठ आहे, माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली। तो देखो, मैं जो उपवास करने वाला हूँ ये मेरी खाजगी यानी क्या, खुद जो स्वयं है इसके बारे में जो वैयक्तिक होता है उसको खाजगी कहते हैं। तो ये जो इसकी हकीकत है वो पूरे चाली में जो है लोगों को पता चल गई। आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हाथ दाखून अवलक्षण आहे। तो लोग कहने लगे, आने मतलब मैं जब भी जाता था और आता था तो लोग क्या कहते थे, ये भानगड, भानगड म्हणजे लफड़े, या ठिकाणी झंझट मारी हम लोग बोल सकते हैं। तो ये लोग कहते थे क्या, ये झंझट मारी है। हात दाखून अवलक्षण, हात दाखून अवलक्षण करणे म्हणजे या ठिकाणी जे आहे स्वतःहून एखादी जी गोष्ट आहे अंगावर ओढवून घेणे, म्हणजे आपणहून संकट ओढवून घेणे। तो मुसीबत को अपने आप को लेना, अभी भूखा रहना है तो मतलब ये फालतू में काम कर रहे हैं, ऐसे वहाँ पर जो है लोग कह रहे थे। पेललं नाही तेव्हा
खाजगी झालं, जो हमें नहीं आता है लोगों में जो है उनका हो जाता है. अशी वाक्ये माझ्या कानावर येऊ लागली. ऐसे जो वाक्य है मेरे कानों पर सुनने आ रहे थे. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. लेकिन जो है मैं जो था, जो लोग जो है मुझे जो टीका कर रहे थे, यानी उस पर मैं भीख न घालने, यानी किसी की परवाह नहीं करने वाला था. लोग चाहे कुछ भी कहे, लेकिन मैं जो है इस तरह से किसी के भी बातों में आने वाला नहीं था. 181 पाऊंड रात्र दिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. तो लेखक ने बाहर कहीं वजन किया था, तो उनका वजन जो है 181 पाउंड वो आया था. तो वो कार्ड जो था वो उनको रात दिन उनके आंखों के सामने आ रहा था. वजन कमी झाले पाहिजे. उनको लग रहा था कि मेरा वजन किसी भी हालत में कम होना ही चाहिए. या विचाराने, मतलब ये विचार कर कर माझी झोप उडाली. झोप उड़ने, बेचैन होने, तो यहाँ पर वो बेचैन हो चुके हैं. झोप कमी झाली तर वजन उतरते. या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. लोग कहते थे कि अगर अपनी नींद जो है कम हो जाती है तो हमारा वजन घटने लगता है. तो मुझे लगा चलो ये भी अच्छा है कि मेरी नींद जो कम हो रही है तो मेरा वजन ऐसे ही घट जाएगा. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही, यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. देखो, मैं गहरी नींद में सोता नहीं हूँ पहले जैसा, तो ऐसा मैंने बताया. लेकिन मेरी पत्नी जो है उसने बिल्कुल मेरे पर विश्वास नहीं बताया. उसने तो कहा आप तो बहुत अच्छी तरह से सोते हो. घोरतर असता, उन्होंने कहा आप तो जो है खर्राटे तो भरते हो और कहते हो मैं अच्छी तरह से सोता नहीं हूँ. रात्रभर अशासारखी दुरुत्तरे मला करत असे. तो वो मुझे उत्तर देती थी कि आप जो है बोलते मुझे नींद नहीं आती और रात भर खर्राटे भरते रहते हो और आप मुझे ऐसा जवाब देते हो. इस तरह से लेखक को जवाब मिल रहा था. पुढचा पॅरेग्राफ पहा दुसरा. 2 महिन्यात 50 पाउंड वजन कमी करून दाखवीन तर खरा. अब उन्होंने भी शपथ ले ली कि 2 महीने के अंदर जो है मैं अपना वजन जो है 50 पाउंड कम करके दिखाऊंगा. तभी मैं जो है मैं सच्चा इंसान हूँ. अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. अब देखो, मैंने ऐसी भीष्म प्रतिज्ञा की कि मैं ऐसा क्या करने वाला हूँ, 50 पाउंड जो अपना वजन जो है कमी करूँगा, मतलब कम करूँगा. तो इस तरह से उन्होंने जो है प्रतिज्ञा ली है. अब इसमें देखो, प्रोटीन युक्त पदार्थ, यानी जो पदार्थ होते जीवन सत्व देने वाले जो पदार्थ होते हैं उसे हम कहते हैं प्रोटीन युक्त पदार्थ. चर्बी युक्त द्रव्य, यानी जहाँ से हम अपने शरीर पर जो है ज़्यादा मांस बढ़ता है, जैसे मटन मच्छी ऐसे पदार्थ खाने से, तो ऐसे जो चर्बीयुक्त द्रव्य है वगैरह पदार्थ है उसको मैं नहीं खाऊंगा. शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली. मतलब जो मैं चीज़ें जान नहीं रहा था उसके बारे में मैं जानने लगा. उसके आस्था वाढणे म्हणजे प्रेम वाटू लागले, कि ऐसे शब्दों को मैं किताबों में पढ़ने लग गया. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसता कॅलरीज मला दिसू लागल्या. और जो है थालियों में मुझे पदार्थ से ज़्यादा सारी कैलोरीज दिखाई दिए. खाऊंगा तो मुझे ऐसे होगा. तो इसी वजह से जो है सारे पदार्थ मुझे क्या दिखाई दे रही थी, कॅलरीज दिखाई दे रही थी. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. अभी देखो, जो तज्ञ लोग थे, जो कुशल होते, जिन्होंने अपना वजन कम किया था, ऐसे लोग जो है मुझे दिन भर में डजन यानी 12-12 लोग ऐसे मिलते थे और जो है अपनी सलाह देने का काम किया करते थे. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली, जो लोग मुझे नाम रख रहे थे, ऐसे लोग भी त्यांनीच मला डाइटचा सल्ला दिला. अब उन्होंने मुझे सलाह दी कि आप क्या करो, डाइट करो, यानी कुछ गिन चुन के खाओ या भूखे रहो. ऐसे अलग अलग सलाह दिए हैं, ये खाओ या ये मत खाओ. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर. अब उन्होंने कहा कि सलाह देने वाले कौन थे पहले, सोकाजी त्रिलोकेकर. उन्होंने मुझे सलाह दिए. तुला सांगतो मी पंत. अब वहाँ पर जो पु ल देशपांडे थे उनको लोग क्या कहते थे, पंत कहते थे. उनको इस नाम से बुलाया जाता था. तो उन्होंने कहा तुला सांगतो मी पंत, डाइट कर. उन्होंने कहा डाइट करो.
बटाटा सोड और बटाटा खाओ मत, बटाट्याचं नाव काढू नकोस। और इतना ही नहीं तो तुम्हें क्या करना है, बटाटे का नाम तक नहीं निकालना है, मतलब बटाटे से दूर रहना है। नाम भी निकालोगे तो कई कैलोरीज तुम्हारे पेट में जा सकती है। अब जहाँ पर पंत जो है सोकाजी त्रिलोकेकर इनको सलाह दी है कि पंत को कि जो है आपको बटाटे का नाम नहीं निकालना है। और इतना ही नहीं हो म्हणजे कुठे राहता, अगर आपसे कोई पूछेगा कि आप कहाँ रहते हो म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, खाली आपको यही कहना मैं चाली में रहता हूँ। बटाट्याची चाळ म्हणू नका, और आपको ये नहीं कहना कि मैं बटाटे की चाली में रहता हूँ। अब बटाट्याची चाळ ये जो है पु ल देशपांडे इनका एक जो है नाटिका है जिसमें को उन्होंने लिखा है, और वो खुद जो है उस चाली में रहते थे। इसीलिए जो है सोकाजी त्रिलोकेकर मुस्कुराकर उनको कह रहे, अगर उसका नाम नहीं लेना है, नहीं तो किसी ने पूछा सवाल आपको कि किस चाली में रहते, तो आप कहोगे बटाट्याची चाळ। तो ऐसा नहीं करना, खाली चाली में रहता हूँ कहना। म्हणू नका, वजन वाढेल। क्यों नहीं कहना है कि उतना कह दोगे तो आपका वजन बढ़ेगा। खी 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 मतलब यहाँ वो हंस रहे हैं। जनोबा रेंगे या इस्माला काय म्हणावे। अब देखो दूसरे जो व्यक्ति है जिनका नाम है जनोबा रेंगे, इसको हम क्या कह सकते हैं, मला कळत नाही। नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय, वो हमेशा क्रॉस में मेरे बात करते थे, मतलब क्या। पण सोकोजींनी त्यांना परस्पर जामून टाकले। तर सोकोजी आहेत त्यांनी जे आहे त्यांना जामून टाकले आहे। ए इडियट, सगळ्याच गोष्टी जोक काय मारतोस नेहमी, त्यांनी त्याला ओरडले आणि त्याला म्हणाले नेहमी तू जो आहे लोकांवर जोक मारतो, म्हणजे लोक त्याला त्याच्यावर जे खिल्ली उडवत असतोस। मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड, मी काय काय सोडले असता माझे वजन घटले, याची यादी बटाट्यापासून सुरू झाली। अब मैंने क्या क्या छोड़ना चाहिए इसके बारे में बटाटे से लेकर जो है पूरी लिस्ट जो है शुरू हुई। बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा। बटाटा तो ठीक है, लेकिन पहले क्या करना है, आपको चावल छोड़ना है। एक सल्ला, मैंने एक मशवरा दिया है, भातानं थोडंसं लठ्ठ व्हायला होतं। जब आप चावल खाते हो ना तो थोड़े क्या बनते हो, लठ्ठ म्हणजे मोठे जाड़ा बनतो, असं त्यांना म्हणायचं आहे। तर चावल खाने से हम क्या बनते हैं, जाड़े बनते हैं। भात यानी चावल। आमच्या कोकणात सगळे भात खातात। अब उन्होंने बताया कि कोकण जो है, तो देखो ये कोकण जो है भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा एक प्रदेश है, तो वहाँ पर चावल ज़्यादा बनता है। तो उन्होंने बताया कि हमारे कोकण में जो है सभी लोग जो है क्या करते हैं, चावल खाते हैं। कुठं आहेत लठ्ठ, तो क्या वो जाड़े हैं, नहीं। तुम्ही डाळ सोडा, काशीनाथ नाडकर्णी। अब देखो काशीनाथ नाडकर्णी ने कहा तुम दाल ही छोड़ दो। मुख्य म्हणजे साखर सोडा, पहले तो आप शक्कर को छोड़ दो। मी सांगू का, मीठ सोडा। अब एक जन कह रहा है मैं बता रहा हूँ, आप क्या करो, नमक छोड़ दो। मीठ म्हणजे नमक, तर या ठिकाणी त्यांनी सांगितलंय तुम्ही काय करा, मीठ सोडून टाका। लोणी तूप सोडा, उन्होंने कहा मक्खन। लोणी म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला, नवनीत, त्याला लोणीला शब्द आहे, त्याला हिंदीमध्ये आपण मक्खन म्हणतो। तूप सोडा यानी लोनी को भी छोड़ना है, और आपको तूप यानी घी जो खाते हैं उसे भी छोड़ देना है। एका आठवड्यात 10 पाउंड वजन घटलं नाही तर नाव बदलेन। अगर एक हफ्ते के अंदर आपका 10 पाउंड तक वजन कम नहीं होगा तो मैं अपना नाम बदल दूंगा। आमच्या हेड क्लर्कच्या वाईफचं घटलं, तो हमारे ऑफिस में हमारे हेड क्लर्क है ना, उनकी पत्नी का भी इसी वजह से जो है वजन घट गया है। तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा, बाबू काका। तो जो बाबू काका थे उन्होंने कहा वो सब जाने दो, आपको क्या करना है, तेल और जो तले हुए पदार्थ होते हैं पहले उसे छोड़ने हैं। और दूसरा बात है दिवसा झोपणं सोडा, और दिन भर जो आप सोते रहते हो ना उसे छोड़ दो। सभी लोग जो क्या कर रहे हैं, उनको सलाह देने का काम कर रहे हैं। खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा, बसून बसून वजन वाढतं। देखो अभी दूसरे व्यक्ति कह रहे हैं उनको कि आपको क्या करना चाहिए, पत्ते खेलते हो ना दिन भर बैठ के, तो उसे छोड़ो, क्योंकि बैठे बैठे रहने से क्या होता है, अपना वजन बढ़ता है। मी मात्र या सर्वजणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते। मैंने भी सोच लिया मैं सबका सुनूंगा, करूँगा अपने मन का।
क्योंकि हमें कई बार हम देखते हैं कि बहुत सलाह देने वाले बहुत होते हैं, लेकिन जब करने की बारी है तो हम क्या करते हैं, अपने मन से ही करते हैं। तो वैसे उन्होंने भी सोचा कि मेरे चाली वाले जितने भी सलाह दे रहे हैं, मेरे कि चिंतक बन रहे, मैं सबका सुनूंगा, लेकिन करूँगा मेरे मन का। पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले। तो मैंने पहला उपाय क्या किया, आहार में मतलब खान पान में मैंने परिवर्तन करणे म्हणजे बदलाव करणे। तर मी या ठिकाणी काय केलं, आहारामध्ये बदलाव केला आहे। तो देखो प्यारे बच्चों, उन्होंने कहा कि अभी मैं पहले क्या करूँगा, एक पहला उपाय आहार परिवर्तन करूँगा, यानी खाने में बदलाव करूँगा। साखरेत सर्वात अधिक कैलोरीज असतात। उन्होंने बताया कि शक्कर जो होती है ना, उस सब में अधिक जो है कैलोरीज होती है। अब हम लोग जानते हैं कि कैलोरीज यानी अन्न पदार्थातून शरीराला मिळणारी पोषक द्रव्ये, जो अन्न पदार्थ होते हैं, जो शरीर को हमें पोषक द्रव्य मिलते हैं, उसे हम कैलोरीज कहते हैं। म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला। तो मैंने घर में बता दिया कि मुझे चाय में जो है मेरे शक्कर मत डालो। पहिल्या दिवशी विशेष फरक वाटला नहीं। तो पहले दिन मुझे कोई फर्क नहीं लगा, जैसे रोज पीता हूँ ना वैसे ही चाय लग रही थी। घरात साखरबंदी जाहिर केली, और घर में मैंने कहा कि अब बंदी हो गई है, कोई भी शक्कर के पदार्थ नहीं चाहिए यहाँ पर। कुटुंबाला सारी दिवाळी तिखा मिठावर उरकायची सख्त ताकीद दिली, और मैंने परिवार को बता दिया कि अभी जो है आप मीठा कुछ बनाओगे नहीं, क्या करोगे, पूरी दिवाली भी आप कैसे बनाओगे, तीखी चीज़ें बनाओगे। मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडधोड करायचं ते कर, अब बच्चों के लिए कुछ मीठा बनाना है तो बनाओ, एवढी सवलत ठेवली। इतना मैंने उनको सवलत दे दी। पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला। पहले दिन ही मुझे फर्क दिखाई दे रहा था। भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते, मतलब चावल बिल्कुल न खाना है मेरे लिए बहुत कठिन था। म्हणून फक्त पहिला भात आणि ताक भात ठेवून मधला भात वर्ज्य केला। तो पहले वो क्या करते थे, ताक यानी छाछ खाते थे चावल के साथ, अब उन्होंने उसको छोड़ दिया। नुसती उकडलेली पालेभाजी खाने कसे जमणार, खाली उबला हुआ जो सब्जी वो नहीं जम सकता था। हा विचार किती पोकळ होता, पोकळ यानी खाली, ऐसे विचार मेरे मन में आ रहा था। याचा अनुभव मी खाल्ल्यावर आला, इसका अनुभव मुझे खाने के बाद आया। आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नहीं। तो मैं सोच रहा था हमेशा तो ये ऐसे ही बनाती है, तो आज अलग क्या बनाया है। पहिला दिवस सुरळीत गेला, पहला दिन तो मेरा अच्छा बीता। आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला, तो जो है उपवास जो है भंग करने का पहला जो एक प्रसंग आ गया। पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटण्याच्या व्रताची वार्ता गेली, यानी समाचार जो है मेरे काम के यहाँ पर पहुँच गया। परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगोडला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली। तो जो है, जो हमारे ऑफिस में अन्ना है, उनको समाचार मिला कि उनको प्रमोशन मिल गया है आणि त्यांच्या साऱ्या सेक्शनला पार्टी दिली गेली, और जो उनका जो सेक्शन था उसको क्या कर दी, पार्टी दी गई है कि कुछ खाने पीने के लिए। कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले। जो हमारा कैंटीन में आचार्य था, यानी खाना बनाने वाला, उसने भी सोचा ये डाइट पर है, मैं अच्छी अच्छी चीज़ें बनाता हूँ, और उन्होंने अपना काम शुरू करा। बरे न खावे तो अन्ना नाडगोडला वाइट वाटणार, अगर मैं नहीं खाऊंगा तो बेचारे अन्ना जी को बुरा लगेगा। बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता। तो एफिशियन्सी बार म्हणजे कार्यक्षमता अजमावणारी रेषा, याला एफिशियन्सी बार म्हणतात। यातून तो बाहेर पडलेला। आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती। देखो आचार्य भी जो था, उन्होंने शक्कर जैसे इस्तेमाल नहीं किया, पूरा शक्कर में डुबोकर मिठाई जो है बनाई हुई थी। घासागणिक सहस्त्रवादी कैलोरीज पोटात चालल्या होता, मतलब एक निवाला खाओ तो कई कैलोरीज जो है मेरे पेट में जा रही थी। या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी चिवडा वगैरे असे पदार्थ तर होतेच, परंतु असं वाटू लागलं की त्यामुळे कॅलरीज आणि एवढे सगळे हादडून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली। तर लोकांच्या मनामध्ये विचार की भजी नाहीत मग पार्टी कशी काय होणार। या भिकोबा मुसऱ्यांच्या टोमण्यामुळे उन्होंने जो है ताना मारा है, इसी वजह से चेकाळून
नाडगोंडा ने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. तो उन्होंने भजी की ऑर्डर दे दी की भजिया खाना चाहिए. शेवटी मला राहावेना. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यानंतर, देखो मैंने कितनी प्लेट खाई, 6 प्लेट खाने के बाद मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाईटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. और मैंने कहा 6 प्लेट खाने के बाद बड़े उदास स्वर में कहा कि मैं जो हूँ डाइट पे हूँ. और सब लोग बोले सही में पागल आदमी है. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? उन्होंने कहा देखो पंत, खाने का और वजन का कोई संबंध नहीं होता है. भिकोबा मुसळे म्हणाला. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले. उसने कहा कि मैंने 21 गुलाबजामुन खाए. एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभरास नि कुंभ लग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. उन्होंने बताया तू भी कुंभ है और तेरी पत्नी भी कुंभ है. अगर तू हवा भी खाएगा ना तो भी जाड़ा ही रहने वाला है. इसलिए ज़्यादा टेंशन मत ले, तू मोटा ही रहेगा. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे. मोटा बनना ये क्या अपने हाथ में होता है? वो तो होते रहते हैं. नॉनसेंस, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. उन्होंने कहा जगदाळे कह रहा है तुमको क्या करना चाहिए, रोज दौड़ना चाहिए. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. उसने कहा रनिंग छोड़, रोज क्या करो, रस्सी पर उडी मारो. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पाउंड उतरलं. अब देखो उन्होंने बताया कि मेरी बहन जो है ना उसका जो वजन है 40 पाउंड तक कम हुआ है दोरीवरच्या उड्याने. किसके वजह से? रस्सी पे उड़ी मारने की वजह से. हु कमलिनी केकरे म्हणाली. अब किसने कहा है? जो उनके ऑफिस में काम कर रही थी कमलिनी केकरे, उसने बताया. शेवटी सर्वांची मते सकाळी रनिंग करावे. सबका सलाह एक ही था कि मुझे सुबह दौड़ना चाहिए आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात और शाम के समय रस्सी पर कूदना है असे ठरले. ऐसा तय हुआ आणि मी 7व्या बशीमध्ये भजे उचलले. और मैंने भी जो 6 प्लेट पहले ही ख़त्म कर चुका था, अब जो है मैं 7वीं प्लेट जो है ख़त्म करने के लिए मैंने अपना भजिया का प्लेट उठा दिया है. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शब्दार्थ दिलेले आहेत. आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. भानगड, भानगड म्हणजे लफडे. गाढ, गाढ म्हणजे शांत. तज्ञ म्हणजे कुशल. सल्ला देणे म्हणजे उपदेश. लठ्ठ म्हणजे जाडा. सवलत, सवलत म्हणजे मुभा. प्रमोशन म्हणजे बढती. सेंक्शन म्हणजे विभाग. असे या ठिकाणी शब्द दिलेले आहेत, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ पाहत आहोत. पहिला वाक्यप्रचार पहा. हात दाखवून अवलक्षण म्हणजे आपणहून संकट ओढवून घेणे. हाथ दाखवून अवलक्षण करने मतलब खुद से मुसीबत को अपने ओर खींच के लेना. कानावर पड़ने, वार्ता समझने मतलब कोई समाचार अपनी तरफ आना. भीख न घालने मतलब किसी की परवाह न करना, परवाह न करणे. झोप उडणे, बेचैन होणे. आस्था वाटणे, प्रेम वाटू लागणे. पारंगत असणे, कुशल असणे. आणि शेवटचा वाक्यप्रचार आहे अवहेलना करणे, अपमान करणे. तर अशा पद्धतीने हे वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ दिलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न उत्तरांचं पाहणार आहोत की यामध्ये कशा पद्धतीने दिले. तर आपण जाऊया कृती अभ्यासाकडे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नांची उत्तरे जी असतात विचारलेली असतात. प्रश्न पहिला दिलेला आहे. पुढील गद्य उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. म्हणजे या ठिकाणी जो तुम्हाला उतारा दिलेला आहे, हा उतारा जो आहे गद्य उतारा आहे, म्हणून त्याच्या आधारानुसार आपल्याला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानुसार कार्य करायचं आहे. तर कृती नंबर 1 पहा, आकलन कृती आहे. 1 नंबर दिले आकृती पूर्ण करा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे. नंबर 1 पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी. तर या ठिकाणी पंत जे आहेत त्यांच्या आस्था लागलेल्या वाढू लागलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये 3 दिलेले आहेत. त्या तिन्ही गोष्टी तुम्हाला लिहायचे. तर पहिल्यामध्ये आपण लिहिणार आहात नंबर 1 मध्ये, जहाँ 1 नंबर पर हम लिखेंगे आहार शास्त्राच्या पुस्तकाचे वाचन. तो वो जो किताबें पढ़ने लगे आहार शास्त्र के बारे में जानकारी. मतलब आस्था मतलब क्या है, प्रेम, जिसके प्रति उनका प्रेम बढ़ रहा था. ऐसी 3 चीज़ें कौन कौन सी थी. तो यहाँ पहले में लिखना है आहार शास्त्राच्या पुस्तकाचे वाचन.
2 नंबर मध्ये लिहिणार आहे प्रोटीनयुक्त चरबीयुक्त पदार्थ हे शब्द आवडू लागले. दुसऱ्यामध्ये आपण लिहिणार आहोत प्रोटीनयुक्त चरबीयुक्त पदार्थ हे शब्द जे आहेत आवडू लागले. तिसरा शब्द आहे ताटातल्या पदार्थाऐवजी कॅलरीज दिसू लागल्या. म्हणजे अशा पद्धतीने तिन्हीकडे शब्द लिहायचे आहेत. पहिल्यामध्ये आहारशास्त्राच्या पुस्तकाचे वाचन, दुसरा आहे प्रोटीनयुक्त चरबीयुक्त पदार्थ हे शब्द आवडू लागले, तिसऱ्यामधले ताटातल्या पदार्थाऐवजी कॅलरीज दिसू लागल्या. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी 3 लिहिणार आहोत. दुसरं आहे पंतांच्या उपोषणाची कहाणी जाहीर होताच त्यांच्या कानावर पडलेली वाक्य. जैसे उन्होंने उपोषण करने वाले हैं ऐसा पता चला तो उनके कान पर कौन कौन से शब्द आए उसके बारे में जानकारी लिखनी है. 1 2 3 3 बॉक्स में हमें लिखना है. पहिल्यामध्ये लिहिणार लोक कहने लगे नाही ती भानगड आहे. पहिल्यामध्ये काय लिहिणार आपण नाही ती भानगड आहे. दुसऱ्यामध्ये लिहिणार आहात हात दाखवून अवलक्षण आहे. दुसऱ्यामध्ये लिहिणार आहोत हात दाखवून अवलक्षण आहे. तिसऱ्यामध्ये लिहिणार आहोत पेललं नाही तेव्हा खाजगी झालं. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत. देखो प्यारे बच्चों, अभी हमें तीसरा सवाल देख रहे हैं. तीसरा प्रश्न पाहता हूँ. चाळीतल्या लोकांनी डाएटचे दिलेले सल्ले मतलब सल्ले यानी मशवरे या वस्तू सोडायला सांगितल्या. मतलब इन चीज़ों को छोड़ना है. अभी इसमें 2 3 4 5 6 चीज़ें हमें दी है, उसे छोड़ना है. तो हमें कौन कौन सी चीज़ें छोड़नी है. पहिल्यामध्ये बटाटा सोडणे. पहिल्यामध्ये बटाटा सोडणे. दुसऱ्यामध्ये लिहायचे भात सोडणे. तिसऱ्यामध्ये लिहायचे डाळ सोडणे. त्यानंतर आहे साखर सोडणे. त्यानंतर आहे मीठ सोडणे. त्यानंतर शेवटी लिहायचे लोणी तूप सोडणे. म्हणजे या ठिकाणी असे जे शब्द आहेत तुम्ही लिहिणार आहात. नंतर प्रश्न चौथा पहा. पंतांच्या आहार तज्ञ मित्रांनी वर्ज करायला सांगितलेल्या आहाराव्यतिरिक्तच्या गोष्टी मतलब खाने के अलावा क्या क्या छोड़ना है इसके बारे में उनके दोस्तों ने जो सलाह दी थी उसके बारे में पहिल्यामध्ये लिहायचे दिवसा झोपणे सोडणे. दिवसा झोपणं सोडणे. दुसरा आहे पत्ते खेळायचे सोडणे. तिसऱ्यामध्ये आहे रनिंग करणे म्हणजे हे करायचं आहे. त्यानंतर दोरीवरच्या उड्या मारणे. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे आहाराव्यतिरिक्त काय करायचं आणि काय करायचं नाही या गोष्टी ज्या आहे या ठिकाणी मांडलेल्या आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नांची उत्तरे पाहिली, शब्दार्थ पाहिले. हे सर्व तुम्हाला सतत अभ्यास करा. आणि आपण यामध्ये पाहिलेलं आहे की पु ल देशपांडे यांना शेजारी त्यांचे मित्र यांनी कशा प्रकारे सल्ला दिला आणि काय करावं आणि काय करू नये याबद्दलची माहिती दिलेली आहे. तुम्ही उतारा वाचा पुन्हा पुन्हा आणि हे सर्व पहा आणि आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया. नमस्कार.